राज्याच्या राजकारणात मागील 6 दशकांपासून ठाकरे ब्रँडचा दबदबा राहिला। बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना नेहमी चर्चेत असायची। मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच राज ठाकरेंनी वेगळा राजकीय मार्ग निवडला। पाहूया मागील 20 वर्षांमध्ये 2 दशकात नेमकी काय राजकीय उलथापालथ झाली आहे। बाळासाहेब ठाकरेंनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली होती। राज्यभरात पक्षाचा विस्तार करत 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सत्तेत आली। मात्र 2002 नंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्र हळूहळू उद्धव ठाकरेंकडे सोपवली। मात्र शिवसेनेत पदांचा बाजार मांडल्याचा आरोप नारायण राणे यांनी 2005 मध्ये केला होता। आरोपानंतर राणेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। तर दुसरीकडे राज ठाकरेही विविध कारणांनी नाराज होते। 2002च्या पालिका निवडणुकीत त्यांच्या अनेक समर्थकांना तिकीट देण्यात आली नव्हती। 2003 मध्ये महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरेंना पक्षाचं कार्याध्यक्ष करण्यात आलं। परिणामी राज ठाकरे शिवसेनेपासून दुरावत चालले होते। अखेर 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली। विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं असून त्यांच्यासोबत आपल्याला काम करायची इच्छा नाही, आपला लढा हा विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता। गेल्या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये हे दोघे भाऊ कधीही एकमेकांकडे गेले नाहीत। मदतीसाठी कोणी कोणाकडे हात फारसा पुढे केलेला दिसला नाही। आज त्यांची गरज आहे दोघांची, त्यामुळं आज पहिल्यांदा असं दिसतंय की दोघं भाऊ एकत्र येण्याच्या पूर्णपणे मनस्थितीत आलेले आहेत। त्यामुळेच की काय एका मोर्चामध्ये सामील होण्याचा निर्णय त्या दोघं भावांनी घेतलेला आहे। शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी इतर कोणत्याही पक्षात जाण्याऐवजी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला। 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना करण्यात आली। 2008 मध्ये मनसेने परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। त्याचा परिणाम पुढील वर्षी दिसून आला। 2009च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना लाखांचं मतदान झालं। 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 उमेदवार विजयी झाले। तर 2012 मध्ये मुंबई महापालिकेत मनसेचे 27 उमेदवार विजयी झाले। नाशिक महापालिकेत सत्ता मिळाली। पुण्यात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला। मात्र 2014 पासून मनसेला उतरती कळा लागली। परिणामी 2014-2017 मध्ये मनसेकडून शिवसेनेकडे युतीसाठी प्रस्ताव देण्यात आला होता। मात्र प्रस्तावानंतर दोन्ही वेळेस निश्चित काही घडलं नाही। 2017च्या पालिका निवडणुकीत दोन्ही बंधूंनी एकमेकांवर टीका केली। 2019 मध्ये लाव रे तो व्हिडिओ यामधून राज ठाकरे यांनी भाजपावरती जोरदार टीका केली। मात्र 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा दिला। तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार जिंकला नाही। ठाकरे हा ब्रँड आहे। फडणवीस किंवा भाजपाने तो कितीही संपवायचा प्रयत्न केला तरी तो संपत नाही। या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर जेव्हा ताज एंड्सला फडणवीसांच्या सोबत मनसे प्रमुखांची भेट झाली तेव्हा वेगवेगळी माध्यमे बातम्या लावत होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आता सगळं संपलेलं आहे किंवा आता पुन्हा कधी ते एकत्र येतील असं वाटणार नाही। आणि माझं तेव्हाही म्हणणं होतं की आम्ही संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत, त्यामुळे संयम जास्त महत्त्वाचा आहे। 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासमोर मोठं राजकीय संकट निर्माण झालं। दोन्ही भावांना राज्यात पुन्हा यश मिळवायचं असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता। हीच मागणी अनेक वर्षांपासून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती। अखेर 20 वर्षांनंतर युतीच्या दृष्टीने पहिल्यांदाच काहीतरी सकारात्मक घडलं। 19 एप्रिल 2025 रोजी पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी युतीवरती भाष्य केलं। तर राज ठाकरेंच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युतीबाबत सकारात्मक बोलणं सुरू झालं होतं। अखेर 5 जुलै 2025 रोजी संयुक्त मराठी मोर्चात उद्धव ठाकरे राज ठाकरे सहभागी होणार आहे। त्यामुळे तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही भाऊ पुन्हा एकदा एकाच राजकीय मार्गावरून पुढे जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे ब्रँड आधीसारखी झळाळी आली तर मतदारांवर त्याचा काय परिणाम होईल, जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून।
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलंय. 27 नोव्हेंबर 2005 रोजी दोन्ही भावांचे राजकीय मार्ग वेगळे झाले होते. मात्र आता 5 जुलै 2025 रोजी दोन्ही भाऊ एकाच मोर्चात एकत्र येणार आहेत. एकाच मार्गावर येण्यासाठी दोन्ही भावांना तब्बल 20 वर्ष लागली. मात्र आता ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय घडू शकतं? ठाकरे बंधूंची बलस्थानं काय आहेत ते पाहूयात. उद्धव ठाकरेंकडे संघटना आहे, तर राज ठाकरेंची आक्रमक भाषण शैली प्रतिस्पर्ध्याच्या वर्मावर घाव घालते. उद्धव ठाकरेंचं नियोजन आणि राज ठाकरेंचे आक्रमक मनसैनिक यामुळे ठाकरे ब्रँड पुन्हा सशक्त होऊ शकतो. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंना तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. उद्धव ठाकरेंची मराठीची भूमिका आणि राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका फायद्याची ठरू शकते. ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा झाल्यास मराठी मतदार पुन्हा त्यांच्याकडे वळू शकतो. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांमध्ये सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. पण तुम्हाला ब्रँड ठाकरेबद्दल जर विचारायचं झालं तर तुम्हाला कुठला ब्रँड ठाकरे तुमच्या जवळच आहे? प्रबोधनकारांपासून, बाळासाहेबांपासून, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यापासून तुमच्यापर्यंत कुठला ब्रँड ठाकरे तुम्हाला? बघा, प्रत्येक पिढी ही त्यांच्या काळामध्ये प्रत्येक पिढीचं ते रेलेव्हंट विषय घेत गेले. माझे पणजोबा तसं पाहायला गेलं तर जातीपाती असतील किंवा अनटचेबिलिटी असेल ह्याच्या विरुद्ध, अस्पृश्यताच्या विरुद्ध लढत आले. चाइल्ड मॅरेजच्या विरुद्ध लढले. माझे आजोबा स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढले, हिंदुत्वासाठी लढले, मुंबईसाठी लढले, महाराष्ट्रासाठी लढले, देशासाठी लढले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. हे वातावरण बदलू शकतं. मात्र त्यासाठी दोन्ही भावांचं मनोमिलन होणंही गरजेचं आहे. याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं. कधी 63 तर कधी 55 जागा मिळवत ते कायम राजकारणामध्ये यशस्वी होत राहिले. लोकसभेलाही त्यांना मागच्या वर्षी वाटलं की आपले काही खासदार आपण इतक्या वाईट परिस्थितीने निवडून आणू शकलो, आता आपल्याला काही तसं फारसं चिंतेचं कारण नाही, महाराष्ट्रात आपली सत्ता येणार. इतकं सगळं वातावरण असताना अचानक विधानसभेला जे अपयश आलं, एकीकडे मनसेला 1.5% मतं मिळाली, त्यांना जर 20% मतं नाही मिळाली तर त्यांचं निवडणुकीचं चिन्ह अडचणीत येतं, पक्षाची ओळख अडचणीत येते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंना असं वाटतं की एकीकडे आपण विधानसभेत मोठा मार खाल्ला, आता जर मुंबई महानगरपालिकेमध्ये जर आपण आपला परफॉर्मन्स जर सुधारला नाही तर आपली खूप मोठी अडचण होईल. राज्यात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशामुळे महायुती सध्या स्ट्रॉंग झालीय, तर पराभवामुळे मवियातील घटक पक्षांचं राजकीयदृष्ट्या वजन कमी झालंय. मात्र राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती केली तर त्यांचा महाविकास आघाडीत प्रवेश होईल. त्यामुळे महाविकास आघाडीचं बळ वाढू शकतं. महापालिका निवडणुका, त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला नवा आत्मविश्वास मिळू शकतो. मात्र यात काही राजकीय धोकेही संभवतात. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात जी भूमिका घेतली त्याचा फटका बसू शकतो. काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत नसेल तर काँग्रेसमुळे जी मतं जोडली गेली ती त्यांच्याकडे परत जाऊ शकतात. राज ठाकरेंमुळे जशी मतं मिळू शकतात तशीच काही मतं जाऊही शकतात. मराठी आणि मुस्लिम मतं एकत्र ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असेल. दोघांनीही समजूतदारपणा दाखवला. आपल्या मागण्या, आपली महत्त्वाकांक्षा थोडीशी मर्यादित ठेवली तर भविष्यामध्ये या दोघांना एक संधी अशी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये जर एकजूट दाखवून जर त्यांनी चांगल्यापैकी जागा मिळवल्या तर मुंबई महानगरपालिका ही एखाद्या राज्याइतकी मजबूत महानगरपालिका आहे. त्यांच्या राजकारणाला मोठा आधार मिळेल. ठाण्यामध्ये जर ते चांगले यशस्वी झाले तर एकनाथ शिंदेंना मोठा सेटबॅक बसेल. नाशिकमध्ये, पुण्यामध्ये जर त्यांना चांगल्या जागा मिळाल्या, विशेषतः आजही शिवसेनेचा थोडासा ग्रामीण जनाधार आहे. समजा जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये त्यांना आधार मिळाला, ग्रामपंचायतीचा आधार मिळाला तर याच्या पुढची राजकीय वाटचाल त्यांची सोपी होईल. महापालिका निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असतानाच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं निश्चितच बदलणार आहेत. आता या बदलणाऱ्या समीकरणांचा सत्ताधाऱ्यांना कितपत फटका बसतो आणि विरोधकांना कितपत फायदा होतो हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.